आज आम्ही इथे USA मध्ये सुद्धा मोरयाच्या घोषात गणपती बाप्पाला निरोप दिला. लहानपणीच्या गणेशोत्सवाची आठवण झाली. मोजक्याच लोकांसोबत फारसं काही अवडंबर नसलेला आमचा विसर्जनाचा सोहळा होता. परदेशी दिवाळी गणेशोत्सवाचे मोठे सण आले की खूप मिस व्हायला होतं पुण्यातलं, एकूणच भारतातलं सेलिब्रेशन. कारण इकडे परदेशी आम्हाला किती इच्छा असली तरी काही लिमिटेशन्स येतातच सण साजरे करताना. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आप्तेष्टांसोबतचे सेलिब्रेशन, त्या मानाच्या गणपतींचे दर्शन. गेल्या वर्षी भाद्रपदातच भारताची धावती भेट जुळून आली होती एकाच आठवड्यासाठी. योगायोगाने माझ्या आगमनाच्या दिवशीच अनंत चतुर्दशी असणार होती, तेव्हा पुण्यात विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने तरी बाप्पाचे दर्शन मिळणार याचा आनंद होता. लेकीलाही माझ्या इकडे स्कूलमध्ये फॉल ब्रेक होता, मग तिलाही सोबत घेतले कारण तीही एक्सायटेड होती मिरवणूक पाहण्यासाठी. पहाटे 3ला आमची फ्लाईट पुण्यात लँड झाली. घरी पोचून फ्रेश होऊन लगबगीने आम्ही लक्ष्मी रस्त्यावर पोहोचलो. ढोल ताशा पाहायला मिळेल वाटलेले, पण आम्ही पोचलो तोपर्यंत मानाचे गणपती पुढे गेलेले आणि उरले लाईनीत फक्त हौशे नवशे गवशे पथक, जे बेताल तर होतेच पण अतिशय बेशिस्त आणि टवाळखोर, आपल्याला कुणी हातही नाही लावू शकत असा आविर्भाव मिरवत. भक्तीचा लवलेशही नाही पण शक्ती प्रदर्शनासाठी तत्पर. त्यात मद्यधुंद नर्तक, हिडीस फाजील गाणी, ते सुद्धा डोके फुटतील इतक्या मोठ्या आवाजात. लोकांचे नाचताना विक्षिप्त हावभाव, रस्त्यावर फेकलेला कचरा, अस्वच्छता, गुटख्याच्या पिचकाऱ्या. मी काय भारतात आल्यानंतर बिस्लेरीच पिणाऱ्या NRIs मधलं नाही आहे, परंतु काही गोष्टी खटकतातच. मला सुद्धा वाटतं आपल्या देशातही छान शिस्त असावी सगळीकडे. मोठ्या हौसेने मी लेकीला मिरवणूक पाहायला इतक्या दुरून 7 समुद्र ओलांडून आलो, पण समोर आलं ते गणेशोत्सवाचं अगदीच बिभत्स रूप. आजच्या ब्लॉगमधले काही व्हिडिओज पाहून तुम्हाला आपोआपच समजेल, मी काही वेगळं सांगण्याची गरजच पडणार नाही आहे. उत्सवाची व्याख्या धिंगाणा, मस्ती, करमणूक झाली आहे, मग ते गणेशोत्सवापुरतेही मर्यादित राहिलेले नाही आहे. टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवामागच्या धोरणालाच आपण डिफीट केलं आहे. त्यांना लोकांना एकत्र आणायचे होते, पण त्या संघटनेचे रूपांतर गर्दीमध्ये केव्हाच झालंय आणि आता तर ते अधिकच विक्राळ भासतंय. यावर्षी सोशल मीडियावर पाहतोय खूपच सुंदर एकापेक्षा एक गणेश देखावे यंदा पुण्यात गणेशोत्सवाची शान झालेले आहेत. पण हे सर्व झालं तकलादू, क्षणभंगूर, तात्पुरते. आपल्या परंपरांची शोभा आहेत संस्कार, धर्माचरण, संवेदना आणि पावित्र्य. आणि जेव्हा हे सगळं परत दिसेल ना सर्वत्र, तो असेल खरा गणेशोत्सव.